आता आपल्यासोबत सतेज पाटील आहेत. सर, अख्ख्या राज्यामध्ये हे सृजन संघटन अभियान सुरू केलेलं आहे. काय उद्देश काय? सगळीकडचे जिल्हाध्यक्ष बदलायचे आहे तेच राहतील नेमकं काय? AICCने एक निर्णय घेतला आणि जवळजवळ 7-8 राज्यामध्ये हा उपक्रम राबवला आणि त्याचा फायदा निश्चितपणे झाला की डायरेक्ट ऑब्झर्वर येतात, विधानसभा वाईज दौरा करतात, जिल्ह्यामध्ये बसतात, 1 to 1 लोकांना भेटतात आणि ते इंडिपेंडेंटली रिपोर्ट देतात आणि ज्यातून नवे अध्यक्ष नेमणूक, ब्लॉकचे अध्यक्ष नेमणूक, फ्रंटलचे अध्यक्ष नेमणूक, महिला अध्यक्षांची नेमणूक ही सगळी यातून केली जाते आणि त्याचा फायदा निश्चितपणे पक्ष बांधणीसाठी चांगल्या पद्धतीने होणार. याच्यात निष्पक्ष कारण काँग्रेसमध्ये गटाचं राजकारण सर्वांना माहिती, तर ते कसं होतं? नाही, म्हणूनच ऑब्झर्वर हे बाहेरचे आलेले आहेत, तेवढ्यासाठीच त्यांना पाठवलेलं आहे. त्यांना मॅन्डेट आहे की इम्पार्शियली सगळ्यांशी चर्चा करायची, 1 to 1 चर्चा करायची आणि त्यांनी ॲनालिसिस करून 10-12 दिवस त्या जिल्ह्यामध्ये थांबून पूर्णपणे, म्हणजे एका दिवसाचा दौरा नाही, एका दिवसात एखादा जिल्हा होऊ शकत नाही, 10-10 दिवस थांबायला लागले तर थांबलं पाहिजे. आणि त्याच्याबरोबर MPCCचे ऑब्झर्वर देखील 1, 2, 3 असे दिलेले आहेत. अशा चौघांनी मिळून हा अहवाल तयार करायचा. त्यामुळे कुठेही पार्शिलिटी किंवा या गोष्टी होणार. हे किती दिवसात पार पडायचं? आता शेवटी 19 तारीख हा मॅन्डेट आहे. कदाचित तो वाढेल, कारण की केरळला आणि तामिळनाडू, आसामच्या निवडणुका लागल्यामुळं अनेक लोक त्यात बिझी होते, त्यामुळे एक 8-10 दिवस लांबणीवर पडेल. परंतु मेपर्यंत पूर्ण होईल. परंतु आत्ताचा जो मॅन्डेट आहे तो 19 एप्रिल आहे. म्हणजे महाराष्ट्राला मेमध्ये सगळ्या राज्यात पूर्ण नवीन जिल्हाध्यक्ष वगैरे? मला तारीख तशी सांगता येणार नाही, कारण की ही रिपोर्ट शेवटी MPCCच्या माध्यमातून AICCला जाणार आहे, त्यामुळे तिथंही थोडा वेळ लागेल. परंतु तारीख निश्चितपणे, परंतु बदल होणार, नव्या लोकांना संधी मिळणार, यामध्ये कुठेही शंका नाही. दुसरं असं, तुमच्याच कोल्हापूरचा गोकुळचा प्रश्न इलेक्शनचा नाही, आज हायकोर्टामध्ये तारीख आहे, त्याच्यावर चर्चा होईल. हायकोर्ट काय निर्णय घेत आहे त्याच्यावर पुढं ठरेल की आत्ता निवडणूक लागणार, पुढं जाणार, प्रशासक येणार का नाही येणार, महायुतीचाच अध्यक्ष आहे आता, त्यामुळे काय होते माहीत नाही. तुमची तयारी आहे लढायची? नाही, आमची तयारी आहे, निवडणूक लढायची तयारी आहे. पूर्ण अगदी सज्जता? जे बरोबर येतील त्या सगळ्यांना घेऊन निवडणूक लढवायची आमची तयारी. गाडगे पाटील पुन्हा ते म्हणतात आम्ही सोगरे, आता त्यांचा पक्ष मूळचा कुठला तुम्हाला? नाही, ते आता विधानसभेच्या निवडणुकीमध्ये ते महायुती झाल्यामुळं ते राष्ट्रवादीमध्ये विधानसभेच्या वेळी आले होते. ते भाजपमध्येच 5 वर्ष काम करत होते, त्यामुळे ते परत भाजपमध्ये गेले. त्यात काय विशेष असं काही नाही. दुसरं, बारामती पोटनिवडणुकीचं नेमकं काय? नाही, तर ऑल इंडिया काँग्रेस कमिटीनं निर्णय घेतलेला आहे निवडणूक लढवायचा, त्यामुळे त्या पद्धतीनं आता उमेदवार दिलेला आहे, त्यामुळे निवडणूक सुरू आहे. पण बावनकुळे म्हणतात मी काँग्रेस आणि राष्ट्रवादीत मध्यस्थी करून हा विषय मार्गी लावून बिनविरोध होईल. माझ्यापर्यंत हा विषय नाही, कारण की शेवटी असा कुठलाही विषय असेल तर तो प्रदेश अध्यक्षांच्या पातळीवर नाही. पण तुम्ही प्रभारी आहात पुणे जिल्ह्याचे, संपर्क शेवटी तुमच्याशी होईल. नाही, संपर्क झाला तरी मला बोलणं संयुक्तिक ठरणार नाही. शेवटी जो डिसिजन होईल तो MPCCचे अध्यक्ष म्हणून त्यांनी बोलणं किंवा त्याच्याबद्दल बोलणं हे संयुक्तिक राहील. काल पार्थ पवारांनी टीका केली काँग्रेसवरती, त्याच्यावर काय टीका? मला वाटतं करणं गरजेचं नव्हतं, आवश्यकता नव्हती त्याने, कारण की शेवटी या निवडणुकामध्ये अनेकदा पक्ष म्हणून अनेक निर्णय होत असतात, परंतु डायरेक्ट पक्षावर बोलणं त्यांनी टाळायला पाहिजे होतं. राष्ट्रवादीचे नेतृत्व म्हणजे सुनेत्रा पवार यांनी काँग्रेसच्या वरिष्ठ नेतृत्वाशी केंद्राशी संपर्क साधला होता या सगळ्या मेनूवरसाठी? नाही, मला त्याची माहिती. राज्याशी? नाही, मला त्याची माहिती होणार की नाही मग बारामती? नाही, म्हणून मी म्हटलं तसं, हा निर्णय प्रदेश पातळीवर होत असतो. प्रदेशाध्यक्ष त्याच्याबद्दल भूमिका स्पष्ट करणं संयुक्त, मी बोलणं संयुक्तिक ठरणार. समजा राहिला उमेदवार तर मग ताकदीने लढणार की नाही? नाही, शेवटी ज्यावेळी पक्ष उमेदवार देतो त्यावेळी सगळे निवडणुकीसाठी त्यांच्यासाठी प्रचार करणार. तर हे होते सतेज पाटील यांनी सांगितलं बारामतीचा निर्णय शेवटी प्रदेशच घेईल, पण राहिला उमेदवार तर आम्ही ताकदीने लढणार. बघूया तर पुढं काय होतं. व्हिडिओ जर्नलिस्ट विकी कांबळे सह चंद्रकांत धोंडे, जी मीडिया पुणे.